मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. समर्थ रामदास यांनी सांगितलेली ही ओवी फक्त शब्द नाहीत, तर पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ह्या शब्दात आहे. आज प्रत्येक जण बाहेर सुख शोधतोय, पैसा, प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी. पण जर मन सतत अस्वस्थ असेल तर हे सगळं असूनही माणूस आतून रिकामाच राहतो. प्रसन्न मन म्हणजे काय, तर परिस्थिती काहीही असो, कितीही कठीण वेळ असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जग जिंकण्याआधी स्वतःचं मन जिंकावं लागतं. यश मिळण्याआधी विचार बदलावे लागतात. ज्याचं मन शांत असतं तो संकटातही योग्य निर्णय घेतो आणि पुन्हा उभं राहतो. विचार सकारात्मक ठेवा, कारण सर्व गोष्टींची सुरुवात तुमच्या मनातूनच होते. जय जय रघुवीर समर्थ. ही रील आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि रामदास स्वामींचे विचार पुढे पोहोचवा. धन्यवाद. दुसऱ्या ओवीत समर्थ सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे. या श्लोकात आपल्या मनाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आपण अनेकदा असं मानतो की फक्त माझ्याच आयुष्यात समस्या आहेत, पण जर आपण शांतपणे जगाकडे पाहिलं तर लक्षात येतं प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या संघर्षातून जात असतो. कोणाकडे पैसा आहे पण मनःशांती नाही, कोणाकडे प्रेम आहे पण यश नाही, कोणाकडे यश आहे पण समाधान नाही. म्हणजेच पूर्णपणे सुखी असं कोणीच नाही. हा श्लोक आपल्याला दुःखी करण्यासाठी नाही, तर वास्तव स्वीकारायला शिकवण्यासाठी आहे. कारण जेव्हा आपण हे समजतो की दुःख हा जीवनाचा एक भाग आहे, तेव्हा आपण तक्रार कमी करतो, कंपॅरिझन कमी करतो आणि जीवनाकडे अधिक समजूतदारपणे पाहायला लागतो. हा श्लोक आपल्याला सांगतो, दुःख टाळता येत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. आणि ज्या दिवशी माणूस हे समजतो, त्या दिवशी त्याचं मन थोडं अधिक शांत होतं. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. मनाचे श्लोक यातील तिसऱ्या ओवीत समर्थ सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. या श्लोकात मनाला एक अतिशय साधा पण खोल संदेश देतात. मना सज्जना म्हणजे हे चांगल्या मनाच्या माणसा, तुझं मन स्वच्छ ठेव, कारण माणसाचं आयुष्य त्याच्या मनानुसार घडत असतं. भक्तिपंथेची जावे याचा अर्थ फक्त मंदिरात जाणं किंवा पूजा करणं एवढाच नाही. इथे भक्ती म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, संयम, दयाळूपणा आणि योग्य मार्गानं जगणं. आजच्या काळात लोक बाहेरून खूप सक्सेसफुल दिसतात, पण आतून अस्वस्थ असतात. कारण पैसा, प्रसिद्धी किंवा पॉवर मिळाली तरी मन शांत नसेल तर खरा आनंद मिळत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जर तुमचे विचार चांगले असतील, तुमचं वागणं चांगलं असेल आणि तुम्ही इतरांना त्रास न देता जीवन जगत असाल, तर तीच खरी भक्ती आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे म्हणजे अशा स्वभावामुळे माणूस देवाजवळ जातो. इथे देवाजवळ जाणं म्हणजे मनात शांतता निर्माण होणं, भीती कमी होणं आणि जीवनात समाधान मिळणं. हा श्लोक आपल्याला सांगतो, देव शोधण्यापूर्वी स्वतःचं मन चांगलं बनवा. कारण जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा प्रत्येक चांगल्या गोष्टीत देव दिसायला लागतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.